गणपती बाप्पा मोरया. आज संडे वीकेंड आणि जेवायचा मेन्यू मिसळ पाव आणि हे निरंजनची स्पेशालिटी आहे. सो थँकफुली माझ्या नवऱ्याला जेवण जेवायला आणि बनवायला सुद्धा आवडतं. सो मी त्याच्या मागे लागलेली, आज प्लीज तू बनव म्हणत, मला ब्रेक. सो त्याने छान मिसळपाव बनवला आहे आणि तेच मी इथे थोडं क्विकली शेअर करते. इकडे पाव म्हणजे आपल्या इथे जसा बेकरीत मिळतो तसा मिळत नाही. मग आम्ही डिनर रोल्स ट्राय केले, तर त्याची चव आसपास आपल्या पावांसारखी असते. म्हणजे तो गोडसर पाव नको होता आम्हाला आणि पूर्ण बनवायला थोडा वेळ लागतो. म्हणजे तुम्ही आधीपासून तो बनवा, मग तुम्ही त्याला प्रूफ व्हायला वेळ द्या. म्हणजे लॉंगर प्रोसेस आहे. यू हॅव टू रिअली प्लॅन वेल टू डू इट. करू शकत नाही असं नाही, पण तेवढा वेळ नव्हता घालायचा. सो डिनर रोल्स आणले होते वॉलमार्टमधून काल पिझ्झाच्या ह्याच्याबरोबर. आणि मिसळपावसाठी मटकी, ते पण मी इथे व्हिडिओ शेअर करते की मटकी आपण भिजत घालतो, मग ती परत 8 ते 10 तास ती छान भिजली की त्याच्यानंतर जाळीच्या भांड्यामध्ये किंवा कापडामध्ये त्याचं पूर्ण पाणी काढून ठेवायची आणि 10 ते 12 तास डिपेंडिंग ऑन द टेम्परेचर एखाद्या वॉर्म प्लेसमध्ये ठेवायची. त्याला छान मोड येतात आणि मग ती मिसळसाठी वापरायची. आता नुसती भिजवलेली मोड न आलेल्या मटकीची सुद्धा मिसळ करतात. मोड आणून सुद्धा तुम्ही मिसळ करू शकता. सो अगेन डिपेंड्स की तुम्हाला मोड यायला वेळ नसेल आणि उद्याच अगदी बनवायची आणि फक्त आदल्या रात्री भिजवली आणि डायरेक्ट मिसळ केली तरीही चालेल. सो मटकीची मिसळ केली आहे आणि छान कांदा, कढीपत्ता आणि लसूण, हे म्हणजे लसूण आणि कांदा चांगला बारीक चिरून घेतला. कढीपत्ता हातानेच तुकडे करा किंवा चिरा, जसं तुम्हाला आवडेल तसं. आता याच्यामध्ये फोडणीला तुम्ही तमालपत्र घालू शकता, लाल मिरची घालू शकता, की तुमच्या आवडीवर आहे. पण आज ही निरंजनने केलेली आहे तर छान. हे डायरेक्टली कुकरमध्ये लावते, आधी शिजवून नाही घेतली आहे. सो डायरेक्टली कुकरमध्ये मिसळ फटाफट. आणि जे डिनर रोल्स आणले होते ते फ्रोझन मिळतात. सो एक 4 ते 5 तास त्यांना प्रूफ व्हायला लागतो. सो तो म्हणजे आधी सकाळी जेव्हा आज म्हणजे दुपारी खायची आहे मिसळपाव, तर सकाळी ते काढून सुद्धा मी ओव्हनमध्ये ठेवते. आता इकडे पूर्ण वेळ AC चालू असतो किंवा कधी कधी क्लायमेट बाहेरचं थंड असतं आणि जनरली प्रूफ व्हायला, मोड यायला थोडंसं वॉर्म टेम्परेचर इज गुड. सो त्याच्यासाठी म्हणून मी हे ओव्हनमध्ये नुसती ओव्हनची लाईट चालू करून ठेवते. सो त्याला एक वॉर्म कंपार्टमेंट मिळतं आणि ते 4 ते 5 तासामध्ये चांगलं प्रूफ होतं. मोड यायला रात्रभर लाईट लावून ठेवलं तर सकाळपर्यंत छान मोड पण येतात. सो हे मोड आलेली मटकी आणि पाव करायसाठी आपण डिनर रोज प्रूफ करून ठेवले. त्याच्यानंतर कमिंग बॅक टू मिसळचं प्रोसिजर. सो कांदा, लसूण, कढीपत्ता फोडणीला घातला. फोडणीला आधी मोहरी घातली. मोहरी छान तडतडल्यावर कांदा, लसूण आणि कढीपत्ता घातला, तो चांगला परतला. त्याच्यामध्ये हळद, तिखट घातलं, मटकी घातली, छान परतली. तोपर्यंत पाणी थोडं गरम करून घेतलं. म्हणजे गॅसवर तुम्ही आधीच गरम करायला शेजारी ठेवू शकता, कारण एकदा आपण मिसळ बनवायला लागलो की त्याचं टेम्परेचरमध्ये मग परत थंड पाणी घातलं की ते टेम्परेचर परत तेवढं लॉस होणार, म्हणजे परत तेवढं गरम व्हायला वेळ लागणार. सो गरम पाणी करत ठेवलं तर ते बेटर असतं, इन्स्टेड ऑफ कूलिंग एव्हरीथिंग डाऊन अँड अगेन अलाविंग इट टू सेट दॅट टेम्परेचर. तर त्याच्यामध्ये नंतर मटकी घातली, कांदा लसूण मसाला, धणे पावडर घातला आणि पाणी घातलं. तर याच्यामध्ये म्हणजे आम्ही बरेच फूडी असल्यामुळे बरेचसे खायचे व्हिडिओज पण बघत असतो. सो नॉट अ स्पेसिफिक रेफरन्स तर नाही आठवते की कोणी सांगितलेलं, पण एका व्हिडिओमध्ये आम्ही बघितलेलं की बेसन घालतात, त्याच्यामुळे ती ग्रेव्हीला एक थिकनेस मिळतो. सो तेव्हापासून आम्ही तो फॉलो करायला लागलो. आणि ॲक्च्युली डिपेंड्स ऑन युअर क्वांटिटी, किती घट्ट पाहिजे त्याच्यावर पण आणि किती बनवतं त्याच्यावर पण तुमचं बेसनचं प्रमाण
मुळात फरक पडेल. आणि मी म्हटल्यासारखं म्हणजे मी इथे प्रत्येक गोष्टीचं की हळद किती, तिखट किती, एक चमच्याला एवढा चमचा, हे प्रमाण इथे देत नाही आहे. मोस्टली प्रोसिजर सांगते. सो बेसन असं पाण्यामध्ये तुम्ही ढवळून मग त्याच्यामध्ये घाला. इथे आता आपण माहिती आहे ना, म्हणजे डायरेक्ट पाण्यामध्ये एक एक दोन चमचे बेसन घातले, पण नंतर मग त्याच्या गुठळ्या होतात, मग तुम्हाला ते फोडत बसायला लागतं. त्यामुळे आधी जर स्लरीसारखं केलं थोडं आणि मिक्स केलं, सो दॅट विल हेल्प. चवीपुरतं मीठ घाला. हे बेसनचं मिश्रण मग आपण त्या मिसळमध्ये मिक्स केल्यावर एक उकळ आणून द्यायची, आणि उकळ आल्यावर कुकर लावून घ्या, कुकरचं झाकण, आणि 2 ते 3 शिट्ट्या झाल्या की मिसळ तयार. आता याच्यामध्ये माझं ॲडिशन असतं की मी ॲडिशनली त्याच्यामध्ये, आणि हो, गूळ. गूळ हा मेन, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो गूळ घालून या सगळ्याला एक उकळ काढली आणि मिसळ तयार. मी जनरली मटकी जेव्हा पण करते त्याच्यामध्ये मी कोकम आवर्जून घालते, आमचूर पावडर, आणि हिंग. अगेन कारण मटकी थोडी वात प्रवृत्तीची असते आणि त्याला एक उग्र हे असतं, त्यामुळे हे सगळं त्याला बॅलन्स करायसाठी म्हणून वापरतो. म्हणजे आईला मी मटकी करताना बघितली, आणि त्याच्यामध्ये आमसूल हे आवर्जून घातलं जातं, आणि त्याने त्याची चव एन्हान्स होतेच. म्हणजे चवीसाठी म्हणून आपण फॉलो करतो एखादी गोष्ट, पण त्याच्यामागे थोडं सायन्स आणि असतंच. सो मटकीमध्ये आय वुड से की ॲड करा आमचूर किंवा आमसूल, जे पण असेल, त्याने त्याची चव एन्हान्स होते. बरेच जण टोमॅटो पण घालतात, त्यामुळे तसंही चालेल. सो दॅट इज रिक्वायर्ड विथ जे मटकीचं प्रवृत्ती आहे त्याच्या हिशोबाने. सो ट्राय करा नक्कीच. आणि मटकी मग शिजवली दुपारीच डायरेक्टली, सो गरमागरम घेता आली. तर त्याच्याबरोबर तोपर्यंत पाव पण प्रूफ झाले, आणि त्या पॅकेटवर जसं टेम्परेचर मेंटेन असं तसं ओव्हन प्रीहीट करून हे पाव तयार झाले. सो मटकी पाव, त्याच्याबरोबर माझ्या दिराने यावेळेला फरसाण पाठवलं होतं. सो फरसाण, बारीक चिरलेला कांदा, एखादी लिंबाची फोड, वरून मस्त कोथिंबीर, आणि मिसळपाव तयार है या जेवायला. तर नक्कीच ट्राय करा आणि सांगा तुम्हाला कसं वाटलं. थँक्यू.